मग या तुला काय वाटलं सुंदरी नावाच्या बाईचा नाद लागलाय? अगं तुझ्यासारखी गंगेवाणी निर्मळ बायको घरात असताना मी नाल्यावर आंघोळ करायला जाईन काय? काय भरोसा नाही तुमचा. खरं सांगता? या नोटेची शपथ. 100 रुपये? मग तू 50 रुपये मागितलेस, आपण म्हटलं 100 रुपये देऊया. म्हणून तर टाइम लागला ना इथे यायला. लय खटपट करावी लागली तुला सांगतो. पण आता झालं ना तुझं समाधान? लई समाधान झालं. या तुम्ही लई दमला असाल. हा तुमचं पाय चिपून देते, बसा. खरं सांगू, तुमच्यासारखा नवरा मिळाला लई नशीब लागतं. काय वो ठसका लागला? थांबा मी पाणी आणते. पाणी नको, पाणी नको. माझं बिया भाकरी वाणीच आहे. नुसतं जळायचं दुसऱ्यासाठी. आणि नशिबी असला नवरा 2 दिवसात येतो म्हणून गेला. आज 8 दिवस झालं. कुठे लपड केलं असेल कुणास ठावं. त्यांचं नाव घेतलं ते आपटतंय. आलं वाटतं 4 गाव चौकीर डपून. हे द्रुपदा बोंबलं तरी बघणार नाही. मी कोणाला विचारतोय? फुकणीला? आता तर नवरा एवढा दमून भागून घरी आला तर काय धाड भरली त्याला दमाला? कसलं काम करतोय का धंदा? माझ्याकडे बघ तरी. तुमच्याकडे बघून काय पोट भरणार आहे माझं? हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी. अरे जायला आता तरी बघशील. माझ्यासाठी आणलं का? नाही तर काय म्हशीसाठी. एवढ्याला काय होतंय? हे बघ अगं बया. आणि हे बघ अरे माझे देवा. कारभारी आता काय म्हणू तुम्हाला? मला एकदा तुमचं मुक्काच घ्यावंसं वाटतं. घेऊन टाक पटकन, कोण बघत नाही तुझं. पण काय हो कारभारी, काय इतक्या समध्या वस्तू तुम्ही कुठून आणि कशा आणल्या? त्या पिशवीत काय काय होतं तेवढं समजा देऊन टाकलं ना. या पिशवीत या पिशवीत नाम्याच्या पटक्याचा रंगवायला दिलेला सासरा आहे. म्हणजे नाम्याच्या सासऱ्यानं रंगवायला दिलेला पटका आहे. पण ही मात्र लोकशाहीने आपल्याला दिलेली प्रेमाची भेट आहे बरं काय. मला माहितच नव्हतं तुमची लोकशाही इतकी चांगली आहे म्हणून. तर कशा पाय भेट दिली? काय म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीचा धडाका चालला ना तालुक्याच्या गावाला. बर मग तिथं मी निवडणुकीचं काम केलं. म्हणजे लोकशाही, म्हणजे लोकांचं, म्हणजे भारत मातेचं, म्हणजे सरकारचं. म्हणजे सरकारची आणि तुमची ओळख असेलच. आहे नवा. मग तुमच्या त्या सरकारला सांगा काय 3-3, 5-5 वर्षांनी निवडणुका घेतो त्या काय खऱ्या नवं. महिन्याच्या महिन्याला घेत जा, म्हणजे आपली चांदी होईल. कसं सांगन सरकारला सांगन तुझ्या आयडिया. खरं सांगू कारभारी, आणि काय आहे? आज मला तुमच्या निवडणुकीचं महत्व कळलं. असं नाही? नाहीतर मला वाटायचं तुम्ही नगत लुडबुड करताय. आता तुला पटलं ना? वा लय हुशार आहेस. मग आता मला भाकरी खायला देणार? लय भुका लागली. कारभारी आज तुम्ही म्हणाल तसं करते. पण अगोदर हातपाय धुवून ये, म्हणजे गरम गरम भाकरी करून वाटते. आता चाललो हातपाय धुवाय. कारभारी मला तुमचा लय अभिमान वाटतोय. हातपाय धुणार म्हणून? मी म्हशीला घेऊन चरायला जाते बघा. लवकर जा, लवकर जा. कुठं निघाला सकाळी सकाळी? अगं त्या नाम्याच्या सासऱ्याचा रंगवायला दिलेला पटका नाही काय, तो त्याला द्यायला चालू. उगा उशीर करू नका. जा. काय येणार आहे काय? मी आत्ता गेलो तो आत्ता आलो. कसला उशीर? गंगे तुमच्या नवऱ्यात ना आमच्या नवऱ्यात काय बी फरक नाही बघ. दिसली मस्की चाललं मागणं, दिसली मस्की चाललं मागणं.
बाईकडे यायचं म्हणजे लय घसरत यावं लागतंय. सुंदरे कोण हा? तू नुकतीच आंघोळ झालेली दिसतीये. होय, आत्ताच झाली. यायला उशीर झाला मला यायला. चल चावट कुठला, बस बघू. आंघोळ झाली की बाई फुलावानी टवटवीत दिसते. एकदम वास घ्यावंसं वाटतो. बस तिकडं. काय र, आज सकाळी सकाळी खडी साखर तोंडात धरून आलायस? मग तुझ्या वाचून काही चैन पडतं काय मला? तर बायकोला बी घरात असं सांगत असेल. बायकोची गोष्ट वेगळी आहे. आमची बायको म्हणजे घरातला पाण्यानं भरलेला माठ. कवा बी हाताशी येतोय. बोलण्यात लई हुशारी दावतोस. कशाला आला होता सकाळी सकाळी? हे तालुक्याच्या गावाला निवडणुका झाल्या. झाले झाले. असते. मला कशा पैसे सांगतो? हे आमच्या उमेदवारानं मतदारांनी थाळ्या आणि लुगडी वाटली. ते वाटण्याचं काम माझ्याकडेच होतं ना. बरं, मी तुला पण मतदार बनवली आणि तुझ्यासाठी तुझ्या काय शोधतोस? मी येतो ना, पिशवी आणली तुझं बरोबर. ही काय पिशवी खांद्यावर? खांद्यावर तर याच्यात ना मी लुगडा आणि थाळ्या आणल्या. तुकाराम शेठ, तुमच्यासारखा दोस्त नाही गावायचा. बघू बघू लुगडं द्या इकडं. हे लुगडं तुला काय लाज वाटते का? मी तुला आपला समजत होते. काहीतरी घोटाळा झालाय. उचल द्या द्या, चालायला लाग. पुन्हा थोबड राखू नकोस. हे सटवे, गाव भवाने तुझं थोबड एकाच दोन करून ठेवीन. कुणाला बोलतेस का तू? शेणात पाय पडला असता ते तो माझा नवरा आहे. हे मात्र तुझं बरोबर आहे. ही जवळीच्या बाईचं ऐकून घेताय आणि मला पाण्याचा मान म्हणताय. हे समजा मीच ठेवलंय. बघूया माझं कोण काय करतायत ते. बघितलं तुझ्या हे भवाने ही भासून ठेवीन. तुझ्या बिच्या म्हणलीस तर अगं जा. अशा लय बघितल्यात म्या. तुम्ही चला घरला. आज तुम्हाला भांडातलंच पाणी पाहते. चला. बस बांधा. बंद. ये बाई येत. यायला नको त्या वेळेला बाई येईल आणि समजा सत्यानाश झाला. नशीब तुझ्या बरोबर मलाही गोट्यात नाही बांधला. चहा मिळेल अर्धा कोप. लाज नाही वाटत चहा मागायला? त्या सुंदरीने नाही चहा दिला. आणि काय हो, किती वेळा सांगितलं तुम्हाला? हा, जरा परपंचात लक्ष घाला, काहीतरी कामधंदा करा. झालं तुझं पुन्हा सुरू. तुझं चहा नका आणि काय नका मला. मी चाललो. बाहेर जाऊन तर बघा. नाही तांगडा तोडला तर नावाची धुरपदाच नवा. बायको आहे का खाटकी नाही? हा, बायकोच आहे. आणि ती बी लफडेबाज नवऱ्याची. तवा हातात चाबूक घेऊनच मला संसार करायला पाहिजे. चला मुकटाने हातात खराटा घ्या आणि म्हशीचा गोटा साफ करा. पण गोटा आणि गोटा साफ झाला की 5 पेंड्या वैरण तोडून ठेवायची. पण वैरण आंबोण तयार करून ठेवायचं आणि ते खायचं. पण एवढी तेवढी कामा उभीच करायची. बर. बायकोची बदनामी करीत गावभर फिरणारा तुमच्यासारखा बिनकामाचा नवरा अख्खा दुनियेत नाही सापडायचा. चला गोट्या. जातो. बघताय ना वा, कमाल आहे तुमची. जाताय ना? जातो. जायलाच पाहिजे. आणि काय जायलाच पाहिजे. दोन्ही करून आम्हालाच मार. या सरपंच बाई चहा घ्या. आमचा जन्म सेवा करण्यातच जाणार दिसते बहुतेक. 4 दिवस जरा गोड वाटणं झालंय म्हणून चहा करायला सांगितला तर लागलाच बोंबलायला. याची बायको सरपंच, त्याचा वाऱ्यावर गेला परपंच. हा, बरोबर आहे बरोबर आहे. बायको पुढे गेलेली नवऱ्याला कसं सोसल?
खुशाल भोगण्यात बसा. कुणाला बोंबलायला सांगतेस ग धुरपदा? आणि कुणाला ह्यांना 4 दिवस झालं बरं वाटणं झालं होतं. काय झालंय? आता तुम्ही सांगा अशा वेळेला ते हसा हसा आता. आमची बायको सरपंच झाली, आता कुणी बी असा आम्हाला. अरे येड्या, तुला खरंच काय कळत नाही बघ. अरे आता तुझ्या घरात नवीन सरपंच येणार हाय. मेलो गेला कामात. एक सरपंच घरात येतं, नाकात दम आला माझ्या. आता दुसरा सरपंच यायचा म्हणजे लांबडाच होणार बहुतेक मी. ए येड्या, कवा कळायचं तुला? काय झालं? अरे दुसरा सरपंच म्हणजे काय सांगताय काय? बायजाबाई तुम्ही? ए शान्या, तुझ्या बायकोबद्दल सांगते आम्ही. म्हणजे निवडणुकीच्या धांदीत तुझी बाप म्हणून निवड झाली या. हे माझे टक्कुर येतात काय आलं? तुम्हाला सांगायचं ना तुला? आता तुम्ही आराम करायचा सरपंचाच्या खुर्चीत बसून. आता म्हशीची समधी कामं मी करणार. ते धुवायचं, तिला चरायला नाही तर त्याचं दूध काढायचं, गोठ्या साफ करायचा. ही समधी कामं माझी. आता मी करत नाही. आता मी विरुद्ध पार्टी सोडली आणि त्या पार्टीतून फुटून तुझ्या पार्टीत आलो. पक्षांतर. अरे लगेच पार्टी बी बदललीस? हा, मग असं काय केलं तरच त्याला लोकशाही म्हणतात, असं साहेबराव सांगत होता. अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.